महाराष्ट्र राज्यामधील सर्व शेतकरी बांधवांसाठी आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। कारण की शेतकरी मित्रांनो बघा, मागील 2 ते 3 दिवसापूर्वीच तुमच्या खात्यात पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता जमा झालेला आहे। आता नंबर लागलेला आहे बघा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचा। तर आता बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला जर का पीएम किसान योजनेचा जर 23वा हप्ता भेटला असेल तर तुम्हाला आताची सर्वात मोठी बातमी असणार आहे। आता कारण की शेतकरी मित्रांनो बघा, ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला आहे अशाच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। आता सर्वप्रथम बघा शेतकरी मित्रांनो, काही महत्त्वाचे कामे ज्या शेतकरी बांधवांनी केलेले आहेत, म्हणजेच की बघा पीएम किसान योजनेची ज्या शेतकरी बांधवांनी सर्वप्रथम KYC केलेली आहे अशाच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकला आहे। आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता आज या ठिकाणी वितरित करण्याला सुरुवात झालेली आहे। शेतकरी बांधवांनो, जर का तुम्हाला पीएम किसान योजनेचा 22वा 23वा हप्ता भेटलेला असेल, नमो शेतकरी योजनेचे मागील हप्ते तुमच्या खात्यावरती जमा झालेले असतील, तर तुम्हाला सुद्धा आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता भेटणार आहे। इतक्या दिवस तुम्ही वाट पाहत होता नमोचा नेमकी 9वा हप्ता कधी जमा होणार। काही तांत्रिक अडचणींमुळे, काही तांत्रिक बाबींमुळे सरकारच्या माध्यमातून नमोचा हप्ता सोडण्यामध्ये थोडासा उशीर झालेला होता, परंतु आता सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आला आहे, शेतकरी बांधवांनो आता तुमच्या खात्यावरती नमोचा 9वा हप्ता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सोडण्याला सुरुवात होत आहे। आतापर्यंत तुम्ही अनेक अशा बातम्या पाहिल्या असतील की त्यामध्ये सांगण्यामध्ये येत होतं तुम्हाला मागील काही दिवसाभरापासून की आज तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार, उद्या तुमच्या खात्यावरती नमोचा हप्ता जमा होणार, काल तुमच्या खात्यावरती नमोचा हप्ता जमा झाला, परंतु अद्याप देखील तुमच्या खात्यावरती नमोचा हप्ता जमा होत नव्हता। कारण की अधिकृत तारीख कुणी सांगत नव्हतं, सरकारच्या माध्यमातून नेमकी काय अपडेट आलंय कुणी सांगत नव्हतं। परंतु आता शेतकरी बांधवांनो, आपण नेमकी सरकारच्या माध्यमातून कोणते शेतकरी बांधवांना कामे करायला सांगण्यामध्ये आलेले आहेत, कोणते शेतकरी बांधव यामध्ये पात्र असणार आहेत आणि कोणते शेतकरी बांधव यामध्ये अपात्र असणार आहेत, ही सविस्तर माहिती आता जाणून घेणार आहोत। त्यामुळे आता नक्कीच पुढील 1 ते 2 मिनिटे व्हिडिओला म्हणजेच की पाहत चला, जेणेकरून तुम्हाला अधिकृत आणि खरी माहिती या ठिकाणी शेतकरी बांधवांनो समजणार आहे। त्यापूर्वी जर का चॅनलवरती नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। तर चला आता सविस्तरपणे जाणून घेऊया की कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सर्वप्रथम हप्ता जमा होणार आहे, कोणते शेतकरी बांधव यामध्ये पात्र असणार आहेत आणि नेमकी कोणत्या सरकारच्या माध्यमातून कोणती तारीख सांगण्यामध्ये आलेली आहे की आज कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती मिळणार, उद्या कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमोचा हप्ता मिळणार, परवा कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमोचा हप्ता मिळणार, असे अधिकृत 3 टप्पे सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आलेले आहेत। आता आपण पहिला टप्पा आज म्हणजेच की या व्हिडिओमध्ये शेतकरी बांधवांनो जाणून घेणार आहोत। पहिल्या टप्प्यामध्ये जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच की डीबीटी प्रणालीद्वारे शेतकरी बांधवांनो तुम्हाला डीबीटी एक अशी प्रक्रिया आहे, ही तर तुम्हाला माहितच आहे। तुम्हाला पीएम किसान योजनेचा मागील हप्ता 23वा हप्ता जमा झाला, आता तो म्हणजेच की नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते डीबीटी द्वारे जमा झालेला आहे। डीबीटीचं बटन दाबले की लगेच तुमच्या खात्यावरती 30 ते 35 मिनिटांमध्येच या ठिकाणी रक्कम जमा होते। आता त्याच प्रणालीचा वापर करून राज्य सरकारच्या माध्यमातून सुद्धा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता या ठिकाणी सोडण्यामध्ये येणार असून आता शेतकरी बांधवांनो फक्त तुम्हाला सरकारच्या अटी पाळायच्या आहेत, तर तुम्ही पहिल्या टप्प्यासाठी या ठिकाणी पात्र असणार आहेत। त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून अपात्र यादी आणि पात्र यादी तयार करण्यामध्ये आले असून तुम्ही जर का अपात्र यादीमध्ये गेलात तर पात्र यादीमध्ये कसे याल आणि तुम्ही पात्र असाल का नाही हे आता लगेच आपण पाहणार आहोत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो आता नक्कीच 1 ते 2 मिनिटे व्हिडिओला टाइम काढून पाहत चला। तर आता बघा सर्वप्रथम पात्र शेतकरी बांधव कशा प्रकारे असणार आहेत, ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचे मागील हप्ते जमा झालेत आणि 23वा हप्ता देखील जमा झालाय। शेतकरी बांधवांनो लक्ष देऊन पहा, तुमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता जमा झालाय का? झाला असेल तर आता तुम्ही सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्यासाठी या ठिकाणी पात्र असणार आहे। तुमच्या देखील खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार आहे। त्यानंतर दुसरं काम म्हणजे लँड सीलिंग आणि तुमचं आधार बँक खात्याशी लिंक असणे अतिशय आवश्यक आहे। शेतकरी बांधवांनो आधार बँक खात्याशी देखील तुमचं लिंक करा, लिंक नसेल तर लवकरात लवकर हे तुम्ही पूर्ण करा, तरच तुमच्या खात्यावरती या ठिकाणी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत। त्याचबरोबर
त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो, तुमच्या जिल्ह्याचं नाव सुद्धा या यादीमध्ये येणं अतिशय आवश्यक आहे. जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये आलेलं नसेल तर सुद्धा तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही, याची देखील दक्षता घ्यायची आहे. जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये आलेलं असेल तर तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. राज्य सरकारला आता निधी देखील उपलब्ध करून देण्यामध्ये आलेला आहे आणि कृषी विभागाकडून सुद्धा आता बँकांना आदेश देण्यामध्ये आलेले आहेत. आता शेतकरी बांधवांनो, फक्त पहिल्या टप्प्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव येतंय की दुसऱ्या टप्प्यामध्ये की तिसऱ्या टप्प्यामध्ये, आता हे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. आज आपण लगेच या व्हिडिओच्या माध्यमातून आता लगेच पुढे पाहणार आहोत की पहिल्या टप्प्यासाठी नेमकी राज्य सरकारच्या माध्यमातून कोणते जिल्हे निवडण्यामध्ये आलेले आहेत आणि कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती, पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता नेमकी जमा होणार आहे. तर आता चला आपण लगेच पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये शेतकरी बांधवांनो जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत. त्यापूर्वी KYC आणि आधार बँक खात्याशी लिंक नसेल तर लवकरात लवकर शेतकरी बांधवांनो तुम्ही पूर्ण करायचं आहे. आणि ज्या शेतकरी बांधवांना PM किसान योजनेचा 23वा हप्ता भेटलाय अशा शेतकरी बांधवांना हा नमोचा लाभ दिला जाणार आहे. हे देखील शेतकरी बांधवांनो लक्षात घ्यायचं आहे. तुम्हाला PM किसान योजनेचा हप्ता भेटलाय का हे आम्हाला नक्कीच एकदा कमेंट करून सांगा. तर आता चला जरासाही न टाइम घेता शेतकरी बांधवांनो सविस्तरपणे आता मी तुम्हाला जिल्ह्यांची यादी सांगणार आहे. त्यामुळे आता नक्कीच हातात मोबाईल धरून व्हिडिओला नक्कीच पाहत चला. तर आता चला नंबर 1 वरती जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो बीड मधील जर शेतकरी असाल, बीड मध्ये राहून शेती करत असाल, नमोच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तुम्हाला जर का PMचा 23वा हप्ता भेटलेला असेल तर आता नमोच्या 9व्या हप्त्यात सुद्धा तुमची पूर्ण प्रतीक्षा संपली असून आता तुमच्या देखील खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून जमा करण्याला सुरुवात झालेली आहे. त्यानंतर नंबर 2 वरती जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो नांदेड मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. नांदेड मधील जर का शेतकरी असाल, नमो शेतकरी योजनेची प्रतीक्षा करत असाल, PM किसान योजनेचा 23वा हप्ता तुम्हाला सुद्धा भेटलेला असेल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. नांदेड मधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल तरी सुद्धा आता तुमच्या खात्यावरती शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार आहे. त्यानंतर ठाणे सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. ठाणे सिंधुदुर्ग मधील जर शेतकरी असाल, ठाणे सिंधुदुर्ग मध्ये राहून शेती करत असाल, नमो PMच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत होतात, परंतु तुम्हाला PMचा हप्ता केंद्र सरकारच्या माध्यमातून जमा झाला, परंतु नमोचा हप्ता काही जमा झालेला नव्हता. परंतु आता तुमच्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून आता नमोच्या हप्त्याला सुद्धा वितरण सुरू झालं आहे. त्यानंतर वाशिम वर्धा मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. वाशिम मधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल, वर्धा मधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल तरी सुद्धा आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. राज्य सरकारने तुमच्यासाठी मोठा निर्णय घेतला असून DBTचा आताच काही मिनिटांपूर्वी शेतकरी बांधवांनो बटन दाबण्यामध्ये आला असून आता तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होण्यास या ठिकाणी सुरुवात होणार आहे. तुम्हाला सुद्धा आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. नंतर शेतकरी बांधवांनो जळगाव जालना मधील जर शेतकरी असाल, जळगाव जालना मध्ये राहून शेती करत असाल, नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, शेतकरी बांधवांनो तुम्हाला जर का PMचा हप्ता भेटलेला असेल तरच तुमच्या देखील खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार आहे. आणि जळगाव जालना मधील सुद्धा आता शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. त्यानंतर शेतकरी बांधवांनो लातूर कोल्हापूर मधील जर शेतकरी असाल, लातूर कोल्हापूर मध्ये राहून शेती करत असाल, नमो PMच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली असून आता तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर भंडारा या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो अशी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.